ए आई, अरे झाला का डबा? कामावर जायचे. हा घे झाला? डब्बा. हा. आणि संदीप अरे दवाखान्यात जायचं काय झालं? हे बघ, हो. काही गोष्टी आहे ना वेळेवर झालेल्या चांगल्या असतात, त्याच्यामुळे तुझ्या पाठीमागं लागले मी. हो आई, मी जातो. बघते दवाखान्यात जायचं आधी. 2 दिवसांनी. मला ना आता सध्या कामाचा खूप लोड आहे. मला 2 दिवसांनी सुट्टी मिळाली का मी नक्की जातो. येऊ आई? हा ये. हा येतो. तुळशी माते, आता तूच काय ते बघून घे बाई. आता सगळं करून थकले ग मी. सगळं झाले, दवाखाने बघितले, देवदेव ऋषी झाले, पण माझ्या पदरात काय अजून तो सुख टाकलं नाही. तेवढं सुख दे म्हणजे माझा संसार पूर्ण होईल, नाही तर उद्ध्वस्त व्हायची बारी आली ग पार. सगळ्या देवांचं करून थकले, पण देव सुद्धा माझ्या पदरात मुलगा आली ना. एवढा पदर भरू ग आई. लय उपकार होते तुझे. अरे काय झालं? काय नाराज दिसते? अरे माणसाने सकाळ सकाळी कसं फ्रेश असलं पाहिजे. काय झालं तुला? काय नाही हो, तुम्हाला तर माहितीये ना आपलं कसं चाललंय. लेकरू बाळ नाही पदरात, त्याच्यामुळे रोजचीच नाराजगी होती. असं वाटतं कधीतरी देवाने आपल्या पदरात लेकरू बाळ घालावं, त्याच्यासाठी रोज प्रार्थना करते. काय काळजी करू नको, आपण पाहू काहीतरी. आणि ट्रीटमेंट चालू आहे ना आपली, त्या ट्रीटमेंट काहीतरी होईल. नाही आई अंबाबाई आपल्याला नक्कीच एक ना एक दिवस आपलं मागणं ऐकून घेईल. हा, काळजी करू नको. आणि कोणी काही बोललं तर जास्त मनावर घेऊ नको काय. हा, चल जेऊ मी. आईला पाऊस पाणी दिसते, पावसाचं वातावरण दिसते. बरं झालं कामाला नाही गेलं त्याच्या. काय नाही कामाला नाही गेला. काय म्हणतो मग? मग? काय म्हणतो मग? तू नाही गेला का कामाला? का काय जायचं? निघालोय मी कामावर निघालोय. काय? हा. काय विषय माहिती पावसाचं वातावरण आहे, हा. वावरात जायला लागेल मला कांदा बिंदा झाकायला. तू काय आता तुला नाही वावर मग काय करतो? आणि माझा वावरत नाही मी फिरत कोणचं तेव्हा नाही का मग आता तेवढं आहे बा. ओ शेठ आली काय कामाला काय जायचं काय? कामावर चालू हो, आता काय करतो? अच्छा, जावं बरे लागतं. बा. काय झालंय आज सकाळ सकाळ लई नाराज चेहरा पाडलाय, काय विषय काय झाले का? चेहऱ्याचा काय विषय नाही. आता काय बाहेर आलो थोडं जरा बरं वाटतंय, पण घरी गेलं का काय आता थोडं तुम्हाला तर माहितीच आहे. आता लग्नाला 4-5 वर्ष झाली. तेवढं आहे बा. पण नाही. नाही पण लय सुकलाय रे तू. हा. हा ना, ते थोडं घरी गेलं का मच किचकिच थोडं जरा माणसाला असतं टेन्शन. ठीक आहे. हम्म. तुमचं काय चाललंय बघा? काहीच काय नाही निवांत? चाललंय निवांत. ह्यो चाललंय कामाला, मला वावरात जायचे, थोडं पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे चाललंय. मग काय आता चालतंय, मग चालू द्या. येऊ मी. संध्याकाळी भेट मग. हो चल, चालेल. चालेल. कामावर नाही तर- सात जाऊ. ए सुश्या, इकडे इकडे कुठे गेलती तू? मंदिरात. काय आलं ग? आता मावशी तुम्हाला माहिती नाही वय, कशाला जाणार आहे मंदिरात? 5 वर्ष झाले पोराच्या लग्नाला, अजून लेकरू बाळ नाही. अगं 5 वर्ष झालं म्हणती लग्नाला, मग त्या पुरीत दोष असन, नाही तर मग दोघांना न्यायचं दवाखान्यात, चौकशी करायची, तपासून आणायचं. हा अहो मावशी, तुम्हाला वाटतंय का आम्ही दवाखाने केले नाही? अहो लय दवाखाने केले, पण बघा पदरात काही सुख पडना झाले. अगं मग नाही त्याला गुण येत, तू असं कर, पोराचं दुसरं लग्न कर. दुसरं लग्न? हा, हाय एक पोर माया माहेरात, मग बघ करीत असली तर मी सांगते तुला तिथं. दुसरं लग्न करायला काही नाही, त्या दोघांचं एकमेकांवर लय जीव आहे. मला नाही वाटत माझं पोरग दुसरं लग्न करायला तयार होईल म्हणून. अगं नाही व्हायचं तर मग आता त्याला कवट होती असंच. लग्न करून टाक म्हणा बाबा, त्याला विचारायचं, तिला विचारायचं. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना, मी आज आहे ना काय ते विचारतेच तिला. हा विचारून टाक तिला. बरोबर आहे मावशी तुमचं. अहो 5 वर्ष झाले लग्नाला. हा, मला पण वाटतं ना माझ्या पोराला लेकरू बाळ असावा, मला नातू असावा. अहो त्याच्या बरोबरच्या पोरांना पोरं झाली की वाईट वाटत का नाही? बरं येते मावशी मी. हा, अगं पण आता मी सांगितलं ना तेवढं मनावर घे आणि करून टाक पोरचं लग्न. बर. हा जा. आई, काय झालं? काय दुखतंय का तुझं? काय नाही दुखत. मग माझं काय काय झालं? दुखणार आहे? मग- दुखत नाही, पण दुख नाही एक. मग काय दुख तोंड आहे. पाडून बसलीस तू? दुख आहे दुख.
अरे 5 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. हा? मला वाटत नाही का रे एक नातू असावं म्हणून. अरे पोराशिवाय घराला घर पण आहे का? बरोबर आहे आई, पण आता काय करणार सांग, आता त्याला त्या वरच्याच्या हातात आहे. आपण तर मस्त डॉक्टर करतोय, सगळे प्रयत्न करतोय. हा, काय करायचं? तुझं काय म्हणणं आहे? तुला वाटत नाही का तुला एखादं मूलबाळ असावं म्हणून? हा, कसं तुला नाही वाटणार? तुझं पण दुखत नाही का दुसरी मुलं बघितल्यावर तुझ्या बरोबरची त्यांना मुलं आहेत? हा, तुला वाटत नाही? मस्त दुखतं आई, पण आता काय करणार सांग? अरे गावामध्ये गेले की मला जेते जेते तेच विचारत राहतं. हाय का तुमच्या सुनाला काय, हाय का तुमच्या सुनाला काय? काय उत्तर देणार आहे मी प्रत्येकाला? बरोबर आहे तुझं, पण आता काय मस्त आता सगळं चालू आहे, पण आता कुठून काय प्रयत्न करावा काय समजत नाही. सगळं होऊ शकतं तू मनावर घेतल्यावर. काय तुझं काय म्हणणं आहे? तू बोल ना, मी ऐकतो, बोल. ऐकशील माझं? हा बोल ना. नक्की. हो. मला वाटतं तू दुसरं लग्न करावं. आई काय बोलतेस तू? अरे तुला माहितीये ना मी तिच्यावर किती प्रेम करतो, आणि बायको चांगली आहे का माझी? तिला काय वाटन सांग ना तू. अरे तुझं म्हणणं झालं, मग लेकरू बाळच नाही तर काय करायचं आपण? अरे घराण्याला वारीस नको, वंशाचा दिवा नको आपल्याला? आई पण त्यासाठी तिचं मन दुखवायचं? हा, तू सांग किती वाईट वाटेल तिला? तिला काय वाटतं ह्याचं पडलंय तुला? मला काय वाटतं ह्याचं तुला काहीच पडलेलं नाही का? अरे पण आई बायको चांगली आहे का ती? तिला परत त्याच गोष्टी जर या सहन होणार नाही असं जर. हा, हे बघ, मला ना दुसरी कारण सांगू नको तू. मला नातू पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यासाठी तुला काय करायचंय ते तू बघ. काय बोलतेस आई तू? मला हेच समजत नाही तुझं, तू काय तुझ्या डोक्यामध्ये भरलंय मग कोणी काय, मला तेच काय समजत नाही. हे बघ, मी माझा निर्णय तुला सांगितलाय, आता पुढं काय करायचंय ते तू ठरव. आई हा निर्णय चांगला नाही, खरंच मला ह्या गोष्टी पटल्या नाही. जातो मी. काय अडचण आली म्हणायचं पोरीला? एवढा अर्जंट फोन कधीच करत नाही पोरगी. का म्हणून बोलावलं असेल बरं? खुशी ए पोरी, आले बाबा. काय अडचण? एवढं काय फोन केलंस? बाबा काय सांगू तुम्हाला. बाबा माझी सासू माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून द्यायला निघाली. काय? तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न? तुला विचारलंय का? नाही. मग असा परस्पर निर्णय कसा घेऊ शकते ते? तुझ्या नवऱ्याचं काय म्हणणं आहे? नवरा म्हणतोय नाही करायचं, पण सासूची बळजबरी हो. आता मलाच काय करावं ती कळा नाही. कुठे सासू तुझी? हाय आतमध्ये. बोलो. आत्या, आत्या. मग तू काय विरोध वगैरे काय? तुझ्यापर्यंत अजून माझ्यापर्यंत बातमीच नाही आली बाबा. कोणी विचारलंच नाही अजून? कोणीच विचारलं नाही. कधी आले तुम्ही? आत्ताच. बरे हो माझं बरं आहे, पण तुमचं काय? मग काय चाललं तुमचं? काय सांगितलं का तू? म्हणजे सांगितलं नाही पाहिजे बापाला काय तिने? तुम्ही असं अचानक आले म्हणून विचार. अचानक आलं, प्रसंग तसा निघाला ना. तुम्ही लग्न करायला निघालात पोराचं, ह्या पोरीचं काय? तिला आम्ही काही बोललो नाही, भांडलो नाही. तिचं काय म्हणजे कशाबद्दल बोलते तुम्ही? तुमच्या पोराचं लग्न करून राहिल्यात हे तर खरंय का? काय इकडे तिकडे बघताय? आता आम्हाला वाटत नाही का आता 5 वर्ष झाली मुलाला लेकरू बाळ असावं, तिला होतच नाही तर मग काय करणार आहे आम्ही? तिला होत नाही तुम्हाला काय माहिती? तुम्ही डॉक्टर आहे का? अहो 5 वर्ष झाले औषध गोळ्या करतो, चाललेत ना दवाखाने. चालू आहे, सगळं केलंय, देवाला सुद्धा जातोय, पण होतच नाही तर काय करणार आहे? होत नाही म्हणजे म्हातारी झाली काय? का ते पोरग म्हातारा झालं? होत नाही माग पुढं का? लग्न झालं की लगेच 4-6 महिन्यात पोरग झालं पाहिजे का? आपण वेळेच्या वयात झाले ना तर बरं असते. लय उशीर झाल्यावर मग काय फायदा आहे? उशिरा झाल्यावर काय होत? हे पा सांगितलं नाही म्हणतात. लग्न जर तिला आणि मला विश्वासात न घेता केलं पोराचं तर आपल्यात का वाईट नाही कुणी? सांगितलं नाही म्हणतात परत. अहो पण काय? मला दुसरं काय नाही, मला नातू पाहिजे. होईन, जरा जम जरा. बाबा ही जर मी माझ्या कानाने नसतं ऐकलं तर घरी डायरेक्ट पोरगी आली असती. कशी करते बघतो मी. पोरग कुठे? कामाला गेलं काय? ठीक आहे बघू, तुम्ही फोनवर बोलतो त्याशी.
लग्नाचं डोक्यातून काढून टाका. थांबा, ज्यावेळेस लयच आणीबाणीचा प्रसंग उभा राहील ना त्यावेळेस पाहून निर्णय घेऊ बसून. पण किती 5 वर्ष झाले ना अजून मी सांगतोय तेवढं करा, बाकीचं माहित नाही. चल येऊ का? आणि काय परत काय जर झालं एडेवाकडं तर फोन कर, बघतो. बाबा चहा. राहू दे. माझ्याशी बोलायचं होतं ना, लगेच कशाला वडिलांना बोलवून घेतलंस ग? हा, आता तुमच्याशी बोलायसाठी राहिलेच काय? सगळं बोलायचं ना. सगळं तर ठरवून तुम्हीच मोकळ्या होतात. पण तू एक शब्दाने मला बोलायचं ना, त्याला बोललीस का? तू डायरेक्ट का वडिलांना फोन केलास? आज वडिलांना फोन केला नसता तर उद्या पोरगीच घरात आली असती. मी तेच सांगितलं बाबांना बी. तू वडिलांना बोलून घेतलंस ना, पण मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करणारे तुला मुलगा होत नाही ते. कळलं का? आणि बघते तुझा बाप काय करतोय ते. तुझा बाप काय डॉन लागून गेलाय का? आणि हे मी करणारच आहे. हे बघ, हे घर आहे ना माझं आहे. या घरामध्ये फक्त माझंच चालतं. माझा मुलगा, माझा नवरा, माझ्या बोलण्याच्या पलीकड नाही. आणि तू बापाला बोलून घेतलंस, काय करणार आहे ग तुझा बाप? हा, हे ना मी निर्णय घेणार आहे या घरामध्ये. आणि तुला राहायचं असेल ना तर नीट राहायचं, नाही तर चालती व्हायचं. कळलं का? काय रे पाप केलं तू देवा, एवढं वाटेला आलं माझ्या. फक्त एक मूल होत नाही म्हणून एवढ्या आयुष्य आरामाचं काही जाळायचंय? बापाने एवढा आयुष्य आराम बघून दिलाय. कुठे चालला संदीप? चाललोय बाहेर जरा. का हो? काय विशेष? काम आहे जरा. काय म्हणता? काय म्हणतो दुसरं लग्न विचार करायचा विचार आहे? दुसरं लग्न आता चाललंय, तिला काय मुलबाळ व्हाय ना काय? माझा काय करता सांगा. थांब थोड्या दिवस. कवर थांबायचे आता? काय आई ऐकत नाही आणि तिला काय मुलबाळ होत नाही. मग आता निर्णय घेतलाय. समजून सांगतो ना. काय समजून सांगता? ती ऐकणार नाही. मी पण सांगितले पण ती काय ऐकत नाही. आता काय तिचा निर्णय मला घ्यावाच लागेल, विलाज नाही. थांब थोड्या दिवस. ऐक मग. नाही हो, आता ते शक्य नाही. अरे मग काय करायचं तुझं? आता काय ते ऐकत नाही, आता थांबू शकत नाही ती. आता काय करणार आहे? थांब थोड्या दिवस. आता ते शक्य नाही. नाही तर तुम्ही झक मारा. चाललोय मी. हॅलो बाबा. काय सांगते बापाला? काय सांगतेस बापाला? तुला एकदा सांगितलंय ना? काय सांगितलंय मी तुला? काय सांगितलंय मी तुला? बापाला तुझा बाप काय करणार आहे का मग? हा, काय तू डॉन लागून गेलाय का? अजिबात बापाला फोन करायचा नाही. मला जे करायचं ना मी ते करणार आहे. आणि माझ्या बोलण्या पुढे माझा मुलगा पण नाहीये. एक शब्द सुद्धा डावलत नाही तो माझा. हे बघ, जास्त शानपणा करायचा नाही बरं का. इथं जे म्हणेल ना मी तेच होणार. आणि तुला जर राहायचं नसेल ना तर निघायचं. कळलं का? निघ लवकर. मी राहते. निघ लवकर. राहते. ऐका ना, निघ लवकर. ऐका ना, मला राहू दे इथं. राहायचं असेल ना तर ह्या घरात सून म्हणून नाही राहायचं. आता मोल करीन म्हणून राहायचं. तर या घरात राहायचं, नाही तर आपला बोरा बिस्तरा बांधायचा आणि चालतं व्हायचं. मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करून दे. तुझ्यापेक्षा चांगली पोरगी करून आण. कळलं का? उठ आता, उठ. नजरेसमोर थांबू नको माझ्या. लागली शहाणपणा करायला. हा, बापाला फोन करते. काय काय करणार आहे बाप? येऊ दे ह्याला, सांगतेच आता ह्याला बरोबर. लाड करून ठेवलाय बायकोचा नुसता. चल ना इल्या. काहीच नाही, जरा तुला माहिती का एक विषय? काय रे? संदीपचं दुसरं लग्न होणार आहे म्हणतात. काय बोलतो? अरे हा बाबा, मी ऐकले सकाळी. आयला आपल्याला इथे एक पोर भेटन, त्याला 2-2 बाईक आहे. हा ना, तीच हा? काय कळा. आपली लग्न नाही आणि त्याचे दुसरं लग्न चाललंय. काय हा कळा. काय? काय अरे संदीप आलो. आता त्याची थोडी घेऊ. शेठ नमस्कार. नमस्कार. काय संदीप? काय टाकाटक कपडे बिपडे? हा काय सांगायचे? बरोबर. काय आता चाललंय घरच्यांचं. आता आपण काय करणार आहे? काय आता चाललंय? काय आता हे मुलबाळ होत ना, आईने घेतलं म्हणावं, मग चाललंय दुसरं लग्नाचं. आता काय बोलतो? तुला दुसरी बायको भेटली तर आम्हाला एकच भेटा ना. काय तसं नाही रे. मग आता पहिल्या बायकोवर पण प्रेमच करीत होतो. असं काय नाही बा, तर तिच्यावर मी प्रेम करीत हा नव्हतो. ना, हे मी पण- लई वेळा बघितली की बा, तू पहिल्या बायको पण खूप प्रेम होतं. पण आता- हा. पण तुला यायला म्हणला आम्हाला बरं का ते. हा ना, ती अरे चांगली आहे. किंमत चांगली आहे रे, पण आता विलाज नाही. लोकांचे ऐकून दवाखाने करून कंटाळा आला. देव धर्म सगळं करून बघितलं. आता तो निर्णय झालायच का म्हणायचा? आता विलाज नाही त्याला.
मला आईचं ऐकावंच लागणार. की अजून एकदा नीट विचार कर, तिच्यासारखं काय- नाही भेटणार तुला. अरे आता लेकरा बाळासाठी विचार करावा लागेल. आणि तिचा बाप अरे नाही तसं बोलून गेला यार माझ्या आई बापाला. मला हे बघ, मला आहे ना माझ्या आईला बापाला बोललेलं मला अजिबात आवडत नाही कोणी. आता कोणाला आवडत आहे तसं. माझा तो काय डोन लागून गेला का एवढा बडबड 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 करून गेला. आणि तिथं मी निर्णय बदलला, म्हणलं आता थांब, म्हणलं आता यांना आपण बी आपल्या पद्धतीने करू. कधी लग्न? आता काय एवढं चाललंय, आता हे 2-4 दिवसात होईल नियोजन. तुम्ही येणार की नाही लागणार? हे बरोबर तर नाही बर का, पण येऊ मित्र पण येऊ, हा, येऊ. अरे या आता चाललंय थोडं, आता येतो मी. बरोबर चल, हा चल. चला चला आपण चला. जाऊ. आपल्याला एक पोर भेटेल, त्याची दुसरी ए पुरी काय करत होती? इथं बस. काय झालं, तू तर गावातलीच दिसती, करत होती. काय सांगू मावशी, लेकरू बाळ होत नाही म्हणून छळ चाललाय हो घरात. सासूबाई मार मार मारती, आणि आता तर सासूबाई म्हणल्यात की नवऱ्याचं दुसरं लग्न करून देणार आहे. काय करू हो मी तरी? इथं आपल्या अंबाबाईला जा ना. आपल्या अंबाबाई एवढी सत्वाची आहे, माथा टेकव, लेकरू बाळ का नाही व्हायचं? अगं ती सगळ्याचं दुःख दूर करते, तुझं का नाही करायची? असं म्हणता मावशी तुम्ही? जा अंबाबाईला जाऊन ये, तिचं दर्शन घे, तिला तुझी विनंती कर, म्हणा मला मुलबाळ होऊ दे, माझा सुखी संसार होऊ दे, सगळं म्हणा माझा आनंदी आनंद होऊ दे. खरंच मावशी असं म्हणता? देवीला माता टेकवल्या माझं सगळं बरं होईल ना? हो बरं होईन, तुझं कल्याण करीन आई तुझं. लेकरू बाळ झालं तरच चांगलंय, होईन. नाही तर जगण्यात काय अर्थ नाही राहिला हो माझ्या. नाही होईन लेकरू बाळ, ती तुझी वटी भरीन, तू जा तिथं माथा टेकव, तिला आनंदाने तुझं मागणं माग. बर बर, लय उपकार झाले तुमचे. हा, ये. आई आज तुझ्या दारात आली, तूच मला ह्या दुःखातून काढ ग, काहीतरी मार्ग तू सुचवात. आई काय पाप करत ग तुझं मी, एवढं माझ्यात नशीब आहे असं का? अगं किती करते मी तुझी सेवा, एकदा तरी फळ दे ना. काय मागते ग मी तुझ्याकडे मागून मागून? एक लेकरू तर मागते की, तेवढं द्यायला तुला सुद्धा जड झालंय का? अगं माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न होईन ग, जर मला लेकरू बाळ नाही झालं तर. माझ्या नवऱ्याचं लग्न व्हायच्या अगोदर मला जर पोटोशी ठेवलं नाही तू, तर तुझ्या पायरीवर डोकं आपटून आपटून जीव देईन ग मी. ऐक ग एकदा तरी या पदरात तू टाक ग. वाचव देवी मला. टाइम झालेला आहे एकदा आधीच. संदीप हो चला पाटील, चला काका, कुठे गेले? आवरले का? चला चला. चला लवकर. ते काकीन. हारबीर आणून ठेवलाय. अरे एवढा वरडायला लागलेच, गाडी बिडीची सगळी हा, व्यवस्था सगळे केली का? लागले. हा? चला तिथं काय साहित्य बिहित्य लागते ते नेऊन ठेवलंच का? सगळे सगळे नेऊन ठेवले, तेवढ्यापाशी पोरीचा बाप आलाय, लवकर झाला, टाइम नाही करता. सगळे गेले पार, हळद कुकू सगळ्यापासून सगळे. आम्हाला काय बघावं लागणार नाही तिथं? नाही नाही नाही, सावकाश सावकाश. चला काय आता अडचण नाही. किती धर पडती, एक काम सुद्धा नीट धडायचं होत नाही तुला. चांगल्या कामाला सुद्धा असं रडगाणं चालू आहे तुझं. जाऊ दे काकी, चला. हा? कसली गाय कुठून निघाली ती? कुठे निघालं म्हणजे लग्न करायला लागलो त्याचं. असं? हा, म्हणजे ठरलंच तुमचं? तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही करणार आहे तिचं लग्न. ठरवलंय म्हणजे आणि नाही करून दिलं? काय करणार आहे तुम्ही? पोलीस गाडी बोलवी, एवढं सोपं वाटतं काय? पहिली बाईक बसताना दुसरं लग्न करायला चालला तुम्ही, आणि शिकल्या सवरल्या लाईन तू, जरा काय वाटत का नाही तुला? हा जावाय म्हणून सगळंच ऐकून घ्यायचं का? मामा सगळ्या गोष्टीला वैतागलोय मी, म्हणून हा निर्णय घेतलाय. काय करणार आहे सांगा? असं मग बोलू काय गाडी? काय गाडी बोलवणार आहे तुम्ही? मग पोरगी दिली तुम्ही, तिघा जेलमध्ये घाले ना पाहुणं, समजून सांगा त्या बाईला. पण तुमचं काय काम नाही आमच्या ह्याच्यामध्ये नाक घालायचं, कळ का? अरे माझी पोरगी या घरात ना घालायची म्हणजे अजून बी तोंडालावर घाल बाई, हे तुझ्या आई समजून सांगा ना. बघ बघ आता नाही. काय आमच्या जेलमध्ये खडी फोडायला आहे ना तुम्हाला. मग तुमची पोरगी घेऊन जा, आम्हाला कशासाठी गरज नाही न्यायची? तिची. लग्न करून आली ते काय काय गरज करून नाही. आली काय? हा, तुम्हाला एवढं जड होत असेल ना तर घेऊन जा तुमची जड नाही, पोरगी. पोरगी हिताच राहणार. आणि तुम्ही कसं लग्न करता ते बघू तुम्ही.
हा. कसं म्हणजे आम्ही करणार लग्न? ठीक आहे ना, पुरीचं दुखत असताना तुम्हाला लाजा नाही? नाटक करती नाटक आम्ही असं? निघालो ना, आता काहीतरी नको का आडकाठी घालायला म्हणून? काय झालं? तुम्हाला जे सांगायचं होतं ते राहून गेलं. काय मी प्रेग्नेंट आहे. काय बोलतेस? खरंय. हे आई, काय म्हणलीस? इकडे. अगं मग मला या आधी नाही सांगायचं का? मी कशाला हा उद्योग करत बसले असते? नाही, दिवस पावला बाई. अंबाबाईची कृपा. थोडस जरा शहर कुठतरी माणसानं स्थिर राहावा. घाई 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 झालं ना सगळं मनासारखं. अंबाबाईने कौल दिला. अरे मग तुम्ही खूप. देव धर्म सगळं करत होते ना, दवाखाना बी चालला होता. एवढी घाई कशासाठी? एवढं पाहू ना, ह्या पोरीने कधी तुम्हाला त्रास दिला? कधी अरे रवी पोरले कुणी काम धंदा सगळं व्यवस्थित, व्यवस्थित. आणि मग फक्त लेकरू बाळ नाही म्हणून तिचा एवढा त्रास आणि छळण हाणलं या बाईने. तू या आईने हाणलं माहिती हे आई, तू आता खुश आहे ना? भाऊ चुकलं बरं का माझं. आता कसं आहे ना, लोकांचं बोलणं ऐकून डोक्यात घातलं होतं लोकांनी, म्हणून मी असं वागले. अहो पण हीन बाई, एखाद्याच्या लेकरावर हात टाकताना थोडस माणसानं विचार करू. आपल्या पूर्वी आपण हात टाकू का? लग्न झाल्यावर मग ते सुनो तुम्ही हात टाकला, चांगलंय काय? चुकलं माझं. आता सुनबाई जावा एकदा पाया पडून या देवीच्या सगळे. हं? चला हो. एकदा जाऊया. ऐकलं माझं, नाही तर आज दुसरं काहीतरी झालं असतं. सुनबाई खरंच माझं बोललंय चुकलं. मुलाची. आईनं का माफ कर नाही मला. लेकराला कौल दिला. माफ कर मला. सगळे सुखात. चला. चला चला, चला गाडी- चला. आता निघालेत ना, आता लागणार नाही त्या पाहुण्याला फोन करून सांग. अशीच गाडी वळवा दावा. सांगतो आता तुम्ही जे मंदिरात, पण लग्न मंडपात ना इकडं तुमच्या देवीच्या मंदिरात, त्यांना सांग ध्यान करून ती वाट पाहते. बरोबर चालते. लग्नाचं कॅन्सल झालं म्हणून. सगळं कॅन्सल झालं. हो, चला. त्या काकाला मी सांग. त्यांना लावून सांग तुम्ही काय येऊ नका, लग्न कॅन्सल. चला. या मंदिरात चला. आणि जरा गुळ पेढे पिढे घेऊन वाटा. अहो हो. आता तुम्ही काळजीच करू नका. माते, तू माझं गाऱ्हाण ऐकलं म्हणून मी आज सगळ्या कुटुंबाला घेऊन आले बघ तुझ्या दर्शनाला. तू नसतं जर माझ्या पदरात हे सुख टाकलं तर आज अनर्थ घडला असता बघ. सासूबाई तुम्ही काही नाही बोलणार? अगं आता तू एवढं बोललीस, मला बोलायसारखं काही राहिलंच नाही. माझी चूक मला कळाली, मला माफ कर. अंबाबाई, आज तुझी कृपा झाली म्हणून तुझ्या आशीर्वादाने आज मला मुलबाळ होणार आहे. अंबाबाई, अशीच कृपा आमच्या परिवारावर आणि गावावर राहू दे, आणि माझ्या पोटी जन्माला येणारा एक असा रत्न दे की तो या देशाची, देवाची, धर्माची सेवा करेल आणि समाजासाठी निश्चित त्याचा उपयोग होईल. गोरगरिबांच्या मदतीला तो धावून जाईल असा एक शूरवीर पुत्र दे. हे अंबाबाई, असा शूरवीर पुत्र दे. अंबाबाई, सुखाचे आनंदाचे दिवस हे फक्त तुझ्यामुळे आले. अंबाबाई. संदीप, आज सर्व कुटुंबासह मंदिरात आलं देवीच्या पाया पडण्यासाठी. आनंदाची गोष्ट आहे मेजर. विषय झाला, मुलबाळ होत नव्हतं. आई जगदंबेच्या कृपेने मुलबाळ होणार आहे. आपल्या देवीची कृपा भरपूर मोठी आहे संदीप. तुला तर माहिती, जे बाहेरून लोक येतात आणि त्यांच्या इच्छा अटी पूर्ण होतात. सर्वांना कोणाला डोळं आंधळपण नाहीचं होतं, कुणाला वेड्याचं चांगलं होतं. ते आपल्या देवीचं सत्व आहे. तसंही तुला मूलबाळ होईल, ते चांगलं शूर होईल, वीर होईल. दुसरी गोष्ट, तुझ्या घरात जसा आनंद झालाय तसाच अख्ख्या गावाला पण आनंद झालाय. आई जगदंबेच्या कृपेने आपलं क वर्गातून ब वर्गात आमदार काशीनाथ दाते सर यांच्या माध्यमातून ते ब वर्ग झाला आहे. आता आपल्या गावात भरपूर मोठी सुधारणा होईल, कारण भरपूर मोठा निधी येऊन देवीची मोठी सुधारणा, तसेच गावात मोठी सुधारणा होईल. तुला जसं कुटुंबात मुलबाळ व्यवस्थित होईल, काही काळजी करू नको, देवीची कृपा आहे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आज ब वर्ग होतोय म्हणजे आपल्याला निधी चालू झाला, गावाचा मंदिरासाठी, विकास कामासाठी पैसे येतील, आणि ही खरंच आनंदाची बातमी आई जगदंबेच्या दारामध्ये तुम्ही दिली. हे अंबाबाई, अशीच कृपा माझ्या गावावरती आणि माझ्या सर्व मित्रांवरती, बंधूंवरती, भगिनींवरती, आया बहिणींवर अशीच कृपा राहू दे. हीच प्रार्थना.